नमस्कार. गुढीपाडव्याच्या सर्वप्रथम सर्वांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. गुढीपाडवा आपल्या संस्कृतीतील अत्यंत पवित्र आणि आनंदाचा सण आहे. हा सण चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी साजरा केला जातो. हा दिवस आपल्यासाठी नव्या वर्षाची सुरुवात, नवीन संकल्पना आणि सकारात्मक ऊर्जेचा उत्सव आहे. आजच्या या पावन प्रसंगी मला गुढीपाडव्याचे ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक महत्त्व थोडक्यामध्ये तुम्हाला सांगायचं आहे. गुढीपाडव्याला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. असे मानले जाते की प्रभू श्रीरामाने रावणाचा पराभव करून अयोध्येत विजय मिळवला आणि त्या आनंदात अयोध्यावासियांनी आपापल्या घरासमोर गुढी उभारली. गुढी म्हणजे विजयाचं प्रतीक. गुढीपाडवा हा सण आपल्या संस्कृतीशी निगडीत आहे. चैत्र महिना हा सृष्टीच्या नवचैतन्याचा महिना आहे. आजच्या दिवशी घराच्या अंगणात गुढी उभारली जाते. गुढी उभारताना कडुलिंबाची पाने, गाठी, फुलांचा हार आणि साडी किंवा वस्त्र वापरले जाते. गुढी उभारल्यानंतर कडुलिंबाच्या पानाचं सेवन केल्यानंतर आरोग्य चांगलं राहतं असं मानलं जातं. गुढीपाडव्याचे आध्यात्मिक महत्त्व सांगत असताना, गुढीपाडवा म्हणजे नवीन संकल्पना, नवीन दिशा, नवीन प्रेरणा यांचे प्रतीक आहे. आज आपण आपल्या जीवनातील वाईट गोष्टींना मागे टाकून चांगल्या विचारांना आणि सकारात्मक ऊर्जेला आपलेसे करण्याचे ठरवतो. गुढी उभारणे म्हणजे आपल्यातील आत्मविश्वास जागवणे आणि विजयाची भावना मनामध्ये रुजवणे. आजच्या दिवशी आपल्या मनातील वाईट विचार, नकारात्मकता यांना विसरून नवे संकल्प करायचे असतात. गुढी आपल्याला संघर्षातही उभं राहण्याची आणि यश मिळवण्याची प्रेरणा देते. गुढीपाडव्याच्या दिवशी सूर्योदयाच्या वेळी गुढी उभारल्या जाते. दिवशी विशेषतः कडुलिंबाची पाने, गूळ खाल्ले जातात. त्यामुळे शरीराला रोगप्रतिकारशक्ती वाढते असं मानलं जातं. नवीन वर्ष म्हणजे नवी सुरुवात. आपण सगळ्यांनी या नव्या वर्षात ठराविक संकल्प करायचा. आपले शिक्षण, आपली आरोग्य संपदा, आपले मानसिक स्वास्थ्य याकडे विशेष लक्ष द्यायला हवे. यश मिळवण्यासाठी मेहनत करायला हवं. आपलं कुटुंब, आपली समाजसेवा आणि आपली संस्कृती यांचा आदर राखायचा आहे. नव्या विचारांनी आणि सकारात्मक दृष्टिकोनाने पुढे जाण्याचा संकल्प आज आपण या शुभ मुहूर्तावर करूया. गुढीपाडवा आपल्याला एक महत्त्वाचा संदेश देतो. एकतेचा, सामंजस्याचा आणि विकासाचा. समाजातील जातीभेद, आर्थिक विषमता आणि इतर समस्या दूर करण्यासाठी आज आपण एकत्र यायला हवे. गुढीपाडवा आपल्याला एकत्र येऊन चांगले कार्य करण्याची प्रेरणा देतो. आपण सगळ्यांनी मिळून आपल्या समाजाचा विकास साधायला हवा. आपल्यातील भेदाभेद विसरून सहकार्याची भावना जोपासली पाहिजे. शेवटी मी एवढंच सांगतो की गुढीपाडवा हा केवळ सण नाही, सकारात्मकता आणि प्रेरणा देणारा एक मंगल दिन आहे. आपण सर्वांनी या दिवशी मनोभावे पूजा करून, कडुलिंबाचे सेवन करून, नवे संकल्प सोडून यशस्वी होण्याचा निर्धार केला पाहिजे. गुढीपाडवा आपल्याला आरोग्य, सुख, समृद्धी आणि यश देणारा ठरो, हीच मी जिनेश्वर चरणी प्रार्थना करतो. नव्या संकल्पाची गुढी उभारूया, सुख समृद्धीचे फूल फुलवूया, चांगल्या विचारांनी पुढे जाऊया. गुढीपाडव्याच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा. धन्यवाद. जय जिनेंद्र.